हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 111वी कथा आज आपण ऐकूया. ही कथा आहे भक्तिमती श्री कर्मठीबाईजी यांची. ह्या कर्मठीबाई मुळातल्या राजस्थान येथील बागड क्षेत्रातल्या. त्यांचे वडील श्री पुरुषोत्तमजी हे सर्व लोक काथरिया ब्राह्मण होते. त्यांचं खरं नाव काय आहे हे कुणालाच माहिती नाही, म्हणजे जे आई वडील ठेवतात ते नाव. भागवत मुदितजी यांनी आपल्या रसिक अनन्यमाला या ग्रंथामध्ये त्यांच्याविषयी थोडंसं लिहून ठेवलेलं आहे आणि एक छोटंसं पद लिहिलंय. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय की लहानपणी तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे या कर्मठीबाईंचा विवाह झाला आणि लग्न झाल्यानंतर लगेचच त्या विधवा झाल्या. मग त्यांनी आपलं जीवन जप, तप, व्रत, शुद्धता, संयम अशा सर्व नियमांचं अगदी काटेकोरपणे पालन करत घालवायला सुरुवात केली. असं त्यांचं जीवन तपोमय होतं आणि ते अगदी काठोकाठ या सगळ्या नियमांनी आणि व्रतांनी भरलेलं होतं. म्हणून त्यांना कर्मठी असं नाव पडलं आणि पुढे तेच रूढ झालं. त्यांच्याबद्दल हे भागवत मुदितजी म्हणतात, विप्र एक पुरुषोत्तम नाम, काथरिया बागर विश्राम, कन्या एक तासुके भई, व्याहत ही विधवा हो गई, तप व्रत शुचि संयम में रहे, ताते नाम कर्मठी कहे. ह्या कर्मठीबाई भक्तिमती तर होत्याच, पण अत्यंत सुंदर होत्या. त्यांचा बाह्यरंग, बाह्यरूप जसं सुंदर होतं तसंच अंतरंगही तितकंच सुस्वरूप होतं. अगदी लहान असल्यापासून त्यांचं मन प्रभुप्रेमाने काठोकाठ भरलेलं होतं आणि त्या प्रभुप्रेमामध्ये बऱ्याच वेळेला अशा मत्त राहत असत. असं म्हणतात की ज्याच्यावरती प्रभू कृपा करतात आणि त्यांना आपल्याकडं ओढून त्यांना घ्यायचं असतं, त्यांचं संसारिक सर्व काही प्रभू हरण करतो. जणू काय एक मीच फक्त तुला राहिलोय असं त्यांना म्हणायचं असतं. कर्मठीबाईंचे पती तर ते लहान असतानाच गेलेले होते आणि आता त्याच्यानंतर आई वडील आणि सासू सासरे यांचाही लवकरच देहांत झाला. कर्मठीबाई बिचाऱ्या आपल्या माहेरकडून किंवा सासरकडून एकट्याच राहिल्या. आपलं असं कुणी माणूस राहिलं नाही. त्यामुळे नितांत असहाय्य होऊन त्या वृंदावन येथे निघून गेल्या. वृंदावन येथील श्रीहित हरिवंशचंद्रजी यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली आणि त्या भजन भक्ती करू लागल्या. त्या चरख्यावर सूत कातून आपला जीवन निर्वाह करत असत. श्री हित हरिवंशजी यांच्या कृपेमुळे त्यांच्या मनातील जो एक कर्मठपणा होता तो शांत झाला आणि कोमल अशा रागानुगा भक्तीचा एक प्रचंड स्रोत त्यांच्या हृदयामध्ये उत्पन्न झाला. ते काहीही काम करताना, सूत कातताना दिवसभर श्रीकृष्णाचं स्मरण करत आणि त्याच्या नामाचं संकीर्तन करत असत. श्रीकृष्णाच्या प्रेमामध्ये त्या कायम अखंड बुडलेल्या असत. त्यांची ही निस्सीम भक्ती आणि असलेली गुरुकृपा यामुळे अगदी अल्पकालातच त्यांना सर्व सिद्धी प्राप्त झाल्या. आपण पाहतो की जंगलामध्ये खूप सुंदरशी फुलं उमलतात आणि सुकून गळून पडतात. त्यांचं सौंदर्य, त्यांचा सुवास कुणाला माहीत असतो? या भारतभूमीमध्ये सुद्धा असे कितीतरी भक्त जन्माला आले. त्यांनी एकांतात
अगदी आडंबर शून्य असं आपलं जीवन साधनेमध्ये घातलं, व्यतीत केलं. ते सिद्ध झाले आणि भगवंताच्या दिव्य धामाला निघून गेले. त्यांची नावंसुद्धा सगळ्यांची बऱ्याच जणांना माहिती नसतात. कर्मठीबाईचं सुद्धा खरं तर असंच झालं असतं, इतकी ती अशी एकांतात राहत असे. पण त्यांच्या आयुष्यात एक अलौकिक विशेष अशी घटना घडली, ज्याला सनसनाटी घटनासुद्धा म्हणता येईल आणि त्याच्यामुळे त्या प्रसिद्ध झाल्या. त्या काळामध्ये भारतावरती मुसलमानांचं राज्य होतं. सम्राट अकबर याचा भाचा अजीज बेग हा मथुरा जिल्ह्याचा जिल्हेदार होता. त्याचा भाऊ हसन बेग हा मथुरेवरती शासन प्रबंध करण्यामध्ये आपल्या भावाची मदत करत असे. एक दिवस हा हसन बेग घोड्यावर बसून आपल्या सेवकांसह वृंदावनाचं निरीक्षण करायला निघालेला होता. तो फिरता फिरता यमुना तटावरती पोचला. यमुना तटावरील सगळ्या वनश्रीची शोभा तो पाहत उभा होता आणि त्याच वेळेला यमुनेवरती स्नान करणाऱ्या परमरूपवती युवती असलेल्या अशा कर्मठीबाई त्याच्या नजरेला पडल्या. त्याची दृष्टी जणू काय त्यांना चिकटून बसली. स्नान झालं आणि कर्मठीबाई परत निघाल्या. त्यांना कुणी हे असं बघतंय आपल्याला ह्याची कल्पनाही नव्हती. त्या आपल्या कृष्णभक्तीमध्ये मस्त होत्या. त्यांच्या पाठोपाठ आपले काही सेवक ह्या हसन बेगने पाठवले आणि त्यांची संपूर्ण माहिती करून घेऊन या असं त्यांना हुकूम केला. अनुचर पाठोपाठ गेले. ती कुठे राहते आहे ते पाहिलं. तिची सगळी माहिती आसपासच्या लोकांना विचारली आणि परत आले. आल्यावर ते म्हणाले, सरकार, त्या बाईंचं नाव कर्मठीबाई आहे. तिच्या माहेर सासरचे सगळे लोक मेलेले आहेत आणि ती एकटीच राहते आणि सूतकताई करून आपलं पोट भरते. हे ऐकल्यावरती हसन अतिशय प्रसन्न झाला. तो म्हणाला, मग तर काय, काम सोपं आहे. तिला काही थोडंसं धन दिलं की ती आपल्याला वश होईल. तेव्हा सेवक म्हणाले, नाही सरकार, गरीब असली तरी ती अत्यंत भक्तिमती आहे. दिवस रात्र भजन कीर्तन करत असते. तिला अशा कुठल्याही प्रकारचं प्रलोभन दाखवून वश करणं अशक्य आहे. तिचा त्याग, तिचं वैराग्य आणि तिचं सतीत्व याची येथील सगळे लोक प्रशंसा करत असतात. हे ऐकल्यावरती हसनचा चेहरा उतरला आणि त्याचा आनंद लोप पावला. त्याचा मन काळजीने भरून आलं. आता काय करावं असं तो विचार करू लागला. थोड्या वेळाने त्यांनी विचारलं, अच्छा, ती राहते कुठे? सेवक म्हणाले, इथेच यमुना तटापासून थोड्या अंतरावरती दूर एका कुटीमध्ये ती एकटी राहते. ठीक आहे तर मग, असं म्हणून हसन आपल्या घरी निघाला. त्याच्या मनात विचार चालू होते. मनातल्या मनात त्यांनी एक षड्यंत्र रचलं. आपल्या ह्या षड्यंत्राला पूर्ण रूप देण्यासाठी त्यांनी 2 कुलटा स्त्रियांची निवड केली आणि त्यांच्यावरती ही जबाबदारी सोपवली. त्यांना भरपूर धन दिलं आणि काम फत्ते झाल्यावर आणखीन धन देईन असं त्यांना लोभ दाखवला. दुसऱ्या दिवशी ह्या दोन्हीही कुलटा स्त्रिया अगदी भक्तिमती स्त्रियांचा सारखा वेश करून यमुनेवरती आल्या. जिथे कर्मठीबाई स्नान करत होती तिथेच बाजूला त्या स्नानासाठी उतरल्या. कर्मठीबाईचं स्नान चालू होतं. ह्यांनीही स्नान केलं. तिलक वगैरे लावून सजल्या. तोपर्यंत कर्मठीबाईचं स्नान झालेलं होतं. आपलं आवरून ती परत निघाली. जेव्हा ती आपल्या कुटीवरती जाण्यासाठी परत निघाली तेव्हा ह्या दोघी त्याच्याजवळ गेल्या आणि आपला परिचय देत त्या म्हणाल्या की आम्ही दोघी बालविधवा आहोत आणि वृंदावनातील ह्या अमुक एका भागामध्ये आम्ही राहतो. तुम्ही बहुधा कर्मठीबाई आहात. आम्ही तुमच्याबद्दल खूप ऐकलंय. लोक तुमची फार स्तुती आणि गुणगान करतात. आम्हाला पण तुमच्या सत्संगाचा लाभ मिळेल का? असं त्यांनी अगदी हात जोडून नम्रपणे विचारलं. कर्मठी नम्रपणे म्हणाली, मी तर इतक्या प्रशंसेला योग्यच नाही.
आणि असं काही नाही की मी माझ्यामुळे तुम्हाला सत्संग घडेल. तरीसुद्धा माझ्याकडून तुमची जी काही सेवा करू मी शकत असीन, ती सेवा मात्र मी करीन. या दोघी कर्मठीबाईबरोबर बोलत कर्मठीबाईंच्या कुटीपर्यंत आल्या. कर्मठीने त्यांना आत बोलवलं, अत्यंत आदरपूर्वक त्यांना आसन वगैरे दिलं आणि मग काही काळ त्यांच्याबरोबर धर्मचर्चा केली. आता हा रोजचाच परिपाठ झाला. त्या कुलटा स्त्रिया या कर्मठीबाईबरोबर रोज स्नानाला तिथंच येत. तिघीजणी स्नान करत, बोलत कर्मठीबाईंच्या बरोबर तिच्या कुटीमध्ये येत. मग थोड्या काळ सत्संग करत. असं करता कर्मठीबाईंच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल एक प्रकारचं प्रेम निर्माण झालं. एक दिवस कर्मठीबाई आल्या, तर स्नानाला काही ह्या दोघी आल्या नाहीत. कर्मठीबाई आपलं आवरून कुटीवरती गेल्या आणि मग त्या दोघीजणी आल्या. तेव्हा कर्मठीबाईंनी विचारलं, की "आज एवढा कसा काय वेळ झाला तुम्हाला?" त्यावेळेला त्या म्हणाल्या, "आमच्या घरी एक फार मोठे महात्मा आलेले आहेत. त्यांची सेवा चाकरी आम्ही करत होतो, त्याच्यामुळे आम्हाला उशीर झाला." कर्मठीबाई अत्यंत उत्सुकतेने म्हणाली, "अगं मग बहिणींनो, मला नाही का तुमच्या त्या महात्म्याचं तुम्ही दर्शन घडवणार?" तेव्हा त्या दोघी अगदी उत्कंठेने म्हणाल्या, "का नाही, का नाही? उद्या यमुना स्नान केल्यानंतर आम्ही तुम्हाला आपल्या घरी घेऊन जाऊ आणि मग तुम्हाला त्यांचं दर्शन होईल." बाकी पुढची कथा ही अत्यंत अलौकिक अशी आहे. पण तो भाग आता आपण पुढच्या भागामध्ये ऐकूया. हरिओम.